पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। पुढील काही तासांमध्येच महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे। पुढील काही तासांमध्येच महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। महाराष्ट्र बरोबर चक्रीवादळ आता पुन्हा एकदा थैमान घालायची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या 25 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रावरील पुढील 2 ते 3 तासांमध्ये धडकणार असल्याची सगळ्यात मोठी शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। आज रात्री 2 वाजता 25 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान करणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। हे वादळ बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच आता प्रचंड असं राक्षसी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने या 10 जिल्ह्याकडे राक्षसी वेगाने हे चक्रीवादळ धडकणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। भारतीय हवामान खात्यानं याबद्दल आता या 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट आता या ठिकाणी देऊन टाकलेला आहे। गरज असेल तरच या घरातून बाहेर पडा, अन्यथा चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा धोका आहे असे या ठिकाणी सांगण्यात देखील आले। गेल्या 25 वर्षातलं सर्वात मोठं चक्रीवादळ हे येणार आहे, त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील प्रशासनाने देण्यात आलेल्या आहेत। सरकारने अर्जंट असा आदेश आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार असल्याचं सांगितले झाले। राज्य शासनाने आता पाहिले गेलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये 3 तारखा सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत। या 3 तारखांना राज्यभरामध्ये सर्वाधिक या ठिकाणी 10 जिल्ह्यांमध्ये नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेली आहे। आता सर्वच नागरिकांनी आता या ठिकाणी विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। आता सुरक्षेच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आले। राज्यात ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थितीची सूचना देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। सरकारकडून आपत्कालीन परिस्थिती करणाऱ्या उपाययोजना देखील या ठिकाणी सुरू करण्यात आल्या आहेत। या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला या संकटाचा त्या ठिकाणी सामना या ठिकाणी करावाच लागेल। या सारख्या ठिकाणी कोणत्या 3 तारखा आहेत, ज्या तारखांना ऑगस्ट महिन्यामध्ये सावध राहण्याच्या सूचना देखील सरकारने आता देण्यात आल्या आहेत। तसेच आज रात्री कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण या चक्रीवादळाचा पहिला टप्पा आज रात्री 2 वाजल्यापासून आता तुम्हाला या ठिकाणी दाखवायला सुरुवात होते। त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आता देणार आहे। हे चक्रीवादळ नेमकं कशा प्रकारे असणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल आणि तुम्ही सर्वात म्हणजे स्वतःचा बचाव कशा प्रकारे करायचा आहे। ज्या राज्य सरकारने तुम्हाला पाहायला गेलं तर काही सूचना सरकारकडून आता देण्यात आलेत। विशेष जर तुम्ही पाहायला गेलं तर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील त्या ठिकाणी सूचना देखील सरकारने आता पाळायला सांगितलेत। त्या काय सांगितलेत, त्यामुळे कोणकोणत्या सूचना तुम्हाला पालन करायचं आहे, नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता आहे। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ 10 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। आता बघा, या ठिकाणी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालंय। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानवाढीमुळे कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झालाय, जो प्रचंड वेग निर्माण केलेला आहे। त्यानुसार महाभयंकर 25 वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता पुढील 2 ते 3 तासानंतर तासाला 120 ते 150 किलोमीटर येण्याची शक्यता या ठिकाणी सरकारकडून आता व्यक्त करण्यात आले। तसेच सर्वाधिक धोका पुढे सांगणार आहे त्या ऑगस्ट महिन्यातील 3 तारखांना जास्त पाऊस असण्याची शक्यता देखील सरकारकडून आणि हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। मध्यरात्री पाऊस थैमान घालण्याची शक्यता आणि चक्रीवादळ देखील येण्याची शक्यता सरकारकडून आता वर्तवण्यात आले। या ठिकाणी रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आले हे तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये समजणार आहे। त्या 3 तारखांना सर्वाधिक धोका आहे असे देखील सांगण्यात आले। वादळाच्या ठिकाणी वेग जवळपास प्रति ताशी 100 ते 150 तास किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी असणार असल्याचं सगळ्यात मोठी ठिकाणी माहिती सांगण्यात आली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर शेतीचं मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली। नदी, नाले, ओढे असे तुडूंब भरून वाहणार देखील असणार आहे, त्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान देखील या ठिकाणी होणार असल्याचं देखील सांगण्यात येते। त्याचबरोबर घराचे पत्रे असतील, कच्ची घरं असतील, त्यांचे पत्रे देखील उडण्याची शक्यता, यावर घराचं छप्पर देखील उडून जाण्याची शक्यता, विजेचे खांब आणि पाहायला गेलं तर हे देखील मोडण्याची शक्यता, झाडे उन्मळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।
या चक्रीवादळामुळे मोठा पाऊस आल्याने ढगफुटी सदृश पाऊस देखील सुद्धा होणार आहे। त्यामुळे आता नद्यांना पूर येण्याची शक्यता देखील आली आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिले देखील असेल अनेक नद्यांना पूर देखील आलेला आहे। त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी देखील घुसलेलं आहे। तुम्ही टीव्ही आणि चॅनलवरची वर्तमानपत्रामध्ये देखील वाचलं असेल। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी आहे, कधी या चक्रीवादळाचा धोका होईल हे देखील तुम्हाला सांगता येत नाही। त्यामुळे 10 जिल्ह्याची लिस्ट देखील आलेली आहे। त्या 10 जिल्ह्यातील लोकांनी आता सावध राहण्याचा इशारा देखील आता सरकारकडून आता सांगण्यात आलेला आहे। तुम्ही पाहायला गेलं असेल तर जे प्रशासनाने जे मच्छीमार आहेत त्या मच्छीमारांना देखील विशेष आता सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। विशेषतः शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सावध राहण्याचे सरकारनं आदेश देखील देण्यात आले आहेत। वीज पडण्याचा मोठा धोका यामध्ये असल्याची सगळ्यात मोठी बातमी देखील वर्तवण्यात आली आहे। चक्रीवादळ विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणामध्ये आहे। यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस असल्यामुळे आता माणसांना तसेच जनावरांना तसेच यामध्ये मोठे जे शेतकरी आहेत मोठं नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। मागील काही वर्षामध्ये चक्रीवादळाचा इतिहास जर आपण पाहायला गेला असेल तर संकटाचं गांभीर्य तुमच्या आता लक्षात येईल। 25 वर्षातील सगळ्यात मोठं वादळ या ठिकाणी येते आणि या रात्री तुम्हाला 2 वाजल्यापासून हे वादळ येणार असल्याची माहिती देखील आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेलं आहे। आणि ही सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये आता 3 तारखांसाठी या ठिकाणी जाहीर देखील करण्यात आले आहेत। या 3 तारखांना 10 जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। आता बघा या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येणार आहे हे तुम्हाला आता लगेच सांगणार आहे। परंतु त्याआधी 2021 मध्ये त्या ठिकाणी एक वादळ आलं होतं। तसेच 2019 मध्ये देखील एक वादळ आलं होतं। त्या वादळामध्ये ओडिसामध्ये प्रचंड नुकसान झालं होतं। हजारो झाडे उन्मळून पडली होती, घरे उद्ध्वस्त झाली होती, शेतीचे मोठं नुकसान झालं होतं। त्यानंतर पुढचं चक्रीवादळ आलं होतं ते म्हणजे 2021 मध्ये हे वादळ आलं होतं। ते म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये याने हाहाकार माजवला होता। या वादळामध्ये जवळपास 13 लाख घरं उद्ध्वस्त झाली होती, मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालं होतं। पुढचं वादळ आलं होतं ते बघा 2022 सालीमध्ये ओडिसामध्ये बंगालच्या किनाऱ्या पट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं। त्या ह्याच्यामध्ये चक्रीवादळामुळे मोठ्या बंगालच्या उपसागराचे जे किनारपट्टी आहेत त्या किनारपट्टीवर मोठा विनाश झाला होता। या सर्व उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की चक्रीवादळाचं संकट किती मोठं असू शकतं। पण या चक्रीवादळाचं गेल्या काही वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ या ठिकाणी येणार असल्याची माहिती देखील आता समोर पाहायला मिळते। यापूर्वी तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाने नुकसान केलं होतं पाठीमागच्या काळामध्ये। 2021चा जर विचार केला तर यामध्ये कोणकोणत्या आपल्या वादळामध्ये ज्यामुळे असेल रायगड असेल रत्नागिरी असेल या 2 जिल्ह्यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा फटका देखील बसला होता। आता याच पार्श्वभूमीवर आता लगेच एक नवीन वादळ या ठिकाणी निर्माण होत आहे। या वादळाला तुम्ही हलक्यात घेऊ नका। प्रशासनाने याची तयारी देखील जोरदार चालू केली आहे। पण नागरिकांनी सावध राहण्याचं आव्हान देखील प्रशासनाकडून आता करण्यात आलेलं आहे। बघा प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना देखील आता पाळायला सांगितलेत। बघा प्रशासन या ठिकाणी सूचना काय म्हणजे पहिली सूचना या ठिकाणी सांगण्यात आली ती म्हणजे तुम्ही विजेपासून सावध राहायचं आहे। कुठे वीज जर चमकली त्याच्यापासून तुम्ही अजिबात त्या ठिकाणी फिरकू नका। त्या ठिकाणी बाहेर न पडण्याचं आव्हान देखील सरकारकडून आता करण्यात आलेलं आहे। तात्पुरतं तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ थांबू नका असं देखील आता सरकारकडून आणि हवामान विभागाकडून खात्याकडून सांगण्यात आले आहे। आणि तुम्हाला पाहायला गेलं तर तुम्हाला अर्जंट काम असेलच घराच्या बाहेर पडा, तर जास्त घराच्या बाहेर पडू नका। मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला टाळायला सांगितले, कारण वीज चमकत असताना मोबाईलवर फोनवर बोलणं हे एकदम धोक्याचं असू शकतं। त्या ठिकाणी विजेचं वातावरण जर निर्माण झालं तर वीज जोरजोरात तुम्ही कडकडणे त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वापर जे आहे ते टाळून तुम्ही टाकायचं आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणी व्यवस्थित राहायचं आहे। वादळी वाऱ्यामुळे त्या ठिकाणी रस्त्यावर झाडं पडण्याची देखील शक्यता आहे। तसेच जी कुमकुमत घरी झालीत ती देखील कोसळण्याची शक्यता आहे। आता अनावश्यक तुम्ही प्रवास टाळायचा आहे। जर किनारी भागात जर तुम्ही राहत असाल घरातील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवायचे आहेत। घरातील तुम्ही गॅस वापरत असाल, गॅस सिलेंडर कनेक्शन असेल, विजेचे उपक्रम नसेल, मोबाईल चार्जर असतील, हे सर्व त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहे। आणि तुम्हाला तुमची काळजी घेण्याचं आव्हान देखील सरकारकडून आणि हवामान खात्याकडून आता करण्यात आलेलं आहे। यामध्ये सरकारकडून देखील एक आव्हान करण्यात आलेलं आहे ते म्हणजे तुम्ही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका असे देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता महत्त्वाचं तुम्हाला जे हवामान खात्याची अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला नजर ठेवायची आहे। मौसमी दामीन किंवा एनओसीच्या पत्त्यामधून वादळची दिशा कशी असेल त्या ठिकाणी तुम्हाला लगेच माहिती मिळते। आता कोणत्याही अफवावर विश्वास टाकू नका। 10 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे। आता लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा या ठिकाणी चक्रीवादळ सर्वाधिक फटका आहे जो कोणत्या 10 जिल्ह्यांना बसणार आहे त्या 10 जिल्ह्याची नावे देखील या ठिकाणी कोणत्या 10 जिल्ह्यांना या ठिकाणी रात्री 2 वाजता चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली।
यामध्ये शेतकऱ्यासाठी सांगण्यात कोणकोणत्या सूचना या ठिकाणी शेतकऱ्यासाठी सांगण्यात आले आहे. शेतातील पिकं वाचवायची कशी वाचवायची, तुम्ही आता कसं सुरक्षित राहायचं, कसं तुमच्या जनावराला या ठिकाणी सुरक्षित त्या ठेवायचं आहे. आणि तुम्हाला पाणी घरामध्ये घुसलं असेल तर तुमचे जनावर असतील, तुमचे धान्य असेल ते सुरक्षित ठिकाणी कसं हलवायचं सांगायचं. या ठिकाणी शेतकऱ्यासाठी एक काही सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मित्रांनो, पाहायला गेलं तर हा निसर्ग आहे जो कोणालाच ओळखत नाही. शेतकरी मित्रांनो, तुमची परिस्थिती किती चांगली असू द्या, तुमच्याकडे किती पैसे असू द्या, परंतु निसर्गापुढे तुमचं काही चालत नाही. आपल्या त्या ठिकाणी निसर्गापुढे काही सुद्धा चालत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे आपण त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी पुढे सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. आपण जर तयार असलो तर नक्कीच त्या ठिकाणी संकटातून स्वतःला वाचवू शकतो, कुटुंबाला देखील वाचवू शकतो. योग्य वेळी कृती केल्यास आपण त्या ठिकाणी वित्त आणि त्या ठिकाणी सतर्क राहू शकतो. आता बघा, बऱ्याच वेळा नागरिक काय करतात, त्या ठिकाणी वादळ आलं तर दरवर्षी येत असतं. वादळ या वेळेचं वादळ मोठं आहे, त्यामुळे सर्वांनी सुरक्षित त्या ठिकाणी राहायचं आहे. त्या ठिकाणी सांगितले की महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. बघा, तुम्ही जिल्हे सांगता, या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा या ठिकाणी नागरिकांना सतर्क करण्याचं आवाहन देखील सरकारकडून सांगण्यात आले. यामध्ये पाहायला गेलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सावध राहायला सांगितलेलं आहे. 2019-2020ला वादळ आलं होतं या जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचं नुकसान देखील या जिल्ह्यामध्ये झालं होतं. मग आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे, तुम्हाला याची काळजी कशी घ्यायची. आता बघा, या ठिकाणी सांगितले स्पष्टपणे, एक भयंकर लाटा उसळून वादळी वाऱ्यासह अति प्रचंड पावसाची शक्यता देखील आता वर्तवण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतो, वादळी वारे येऊ शकतो. पालघर जिल्हा आहे, तो पालघर जिल्हा असेल, सातारा जिल्हा आहे, सांगलीला थोडाफार या त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका देखील बसण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी, ठाणे या ठिकाणी पाहायला गेलं तर 100 ते 120 किलोमीटर प्रति तासाचे या ठिकाणी वारे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे सुरक्षित राहायचं आहे. आणि या ठिकाणी अशाच प्रकारचं आव्हान या ठिकाणी करण्यात आले. सर्वांनी वादळी वाऱ्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी राहायचं आहे, असे देखील सरकारकडून आता सांगितले. तुमच्या कुटुंबात तुम्ही सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी जायला सांगितले. यामध्ये बघा, जो अंदाज आहे तो फक्त देत असताना हा एक अंदाज असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला अजून पण चक्रीवादळाचा किंवा हवामान खात्याचा अभ्यासावर तुम्हाला जर महत्त्वाचे अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी विविध नियोजन असतं, त्याच्यावर आयोजनानुसार तुम्ही परत एकदा अंदाज घेऊ शकता. मग तुम्ही महत्त्वाची कामे करा. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे, ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.